मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुणध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः. तर माझं हे हेअर इलिक्झर कुणाला काम करेल? तर असे व्यक्ती की ज्यांचे केस खूप रुक्ष झाले, असे व्यक्ती की ज्यांचा हेअर व्हॉल्यूम आधी खूप होता, खूप सारे केस होते डोक्यावर आणि आता अचानक ते गळून गेले, गळून जात आहे. हेअर थिनिंग, केस खूप पतले होत आहे, केसांचा जो पोत आहे, जे टेक्स्चर आहे ते अचानकच खराब झालं. डॅमेज्ड हेअर आहे, स्प्लिट एंड होत आहे, केसांमध्ये कोंडा खूप आहे आणि त्या कोंड्यामुळे नंतर मग केस गळत आहे खूप जास्त, किंवा आपल्याला असे व्हिजिबल हेअर स्ट्रँड दिसत आहे अचानकच. अशा लोकांमध्ये ज्यांना फंगल इन्फेक्शन झालं होतं, केसांमध्ये कोंडा झाला होता, त्याच्यामुळे केस वृक्ष झाले, अशा लोकांमध्ये, किंवा ज्यांचे केस खूप फ्रीजी वाटत आहे, एकदम झाडूचा पोछा करायचा, असं झाडू मारायचं, ते झाडूचे असे एकमेकात गुंतलेले असतात, तसे एकमेकात गुंतलेले केस आहेत. नॅचरली कर्ली हेअर नाही म्हणत आहे, जे नैसर्गिकरित्या स्ट्रेट होते, पण आता त्यांचा पोत बिघडला, केसांची नॅचरल लस्टर, नॅचरल शाईन निघून गेली, अशा लोकांसाठी. किंवा जे केस मुळापासूनच उपटल्या जात आहे, असे घेतले का हातात येतात 10-15 केस, असे जर तुम्ही बदल नोटीस करत आहात, तर होय, हे इलिक्झर फक्त तुमच्यासाठी आहे. पण इथं पण एक पण आहे. आता जर मी असं म्हणत आहे की हे हेअर इलिक्झर 10 दिवसात तुमचे केस एकदम नवीन करून टाकेल, त्याच्यात जीवन भरून टाकेल, तर मी जर ह्या गोष्टी अशा बोलत आहे, तर मी मूर्ख व्यक्ती आहे आणि मी माझ्या पेशंटची फसवणूक करत आहे बेसिकली. 10 दिवसात कसं, म्हणजे ज्या गोष्टीचा पोत बिघडायला काही महिने लागले, ते मी फक्त 10 दिवस हे इलिक्झर वापरून मसाज करून होऊन जाईल, विदाऊट एनी ॲडिशनल सप्लिमेंट, किंवा आहारात काही बदल न करता, तुमच्या सवयींमध्ये काही बदल न करता हे लावलं की झालं, असं नाहीये. ठीक आहे. इथं मी याच्या बॅक साईडला प्रॉपर असं लिहून ठेवलंय की फॉर प्रायव्हेट सर्क्युलेशन ओनली, पहिला मुद्दा, आणि अंडर ऑब्झर्वेशन ऑफ डॉक्टर आकाश पाटील ओनली. कारण हे घेण्यामागे एक पद्धत आहे, हे अप्लाय करण्यामागे एक पद्धत आहे, याच्यासोबत आहार कोणत्या स्वरूपाचा लागणार आहे, या सगळ्या गोष्टींसाठी जर माझा रुग्ण तयार आहे, तर मी त्याच्या केसांना नवीन जीवन प्रदान करेल. परंतु आपली जर मेंटॅलिटी अशी आहे की हे लावतो आणि जीवन भेटेल माझ्या केसांना नवीन, तर ही पोकळ गोष्ट आहे बेसिकली. ठीक आहे, हा पहिला मुद्दा.